दारव्हा येथे भारत बंद आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांना गोळीबार चौक येथे पोलिसांनी केले डिटेन। भारत बंदच्या हाकेला प्रतिसाद देत शहरातील गोळीबार चौक येथे मंगळवार दिनांक 31 डिसेंबरला दुपारी 12 वाजता दरम्यान भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय पिछड़ा वर्ग ओबीसी मोर्चा आणि राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले। मंगळवारला भारत मुक्ती मोर्चाचे नेते वामन मेश्राम यांनी दिलेल्या भारत बंदच्या आवाहनाला दारव्हा येथे संमिश्र प्रतिसाद मिळाला। आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी शहरातील गोळीबार चौक येथे रस्ता बंद करण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करून काही कार्यकर्त्यांना डिटेन केले। ओबीसीच्या जाती आधारित जनगणनेच्या मागणीसाठी आणि त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात सर्व क्षेत्रांमध्ये प्रतिनिधित्व न मिळाल्याच्या विरोधात आंदोलन उभारण्यात आले होते। तसेच निवडणुकांमध्ये ईव्हीएममुळे होणाऱ्या कथित गडबडीचा निषेध करून बॅलेट पेपर प्रणाली लागू करण्याची मागणी करण्यात आली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा तीव्र निषेध यावेळी आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला। तसेच आंदोलनकर्त्यांनी अमित शहा यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा तयार केली होती। परभणी येथील कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान शहीद झालेल्या सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांना न्याय मिळावा या मागणीसाठी आंदोलनादरम्यान काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली। आंदोलनकर्त्यांनी यावेळी घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांसाठी आवाज उठवला। या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि आंदोलन शांततेत आटोपले।